श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्वांच्याच घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। 10 दिवस गणपती बाप्पा हे आपल्यासोबत आपल्या घरामध्ये राहतात आणि 11व्या दिवशी आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन करत असतो। येत्या 6 सप्टेंबरला म्हणजेच शनिवारी अनंत चतुर्दशी आहे, तर या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाणार आहे। गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण गणपती बाप्पांची विधिवत सकाळ संध्याकाळ पूजा करत असतो, आरती करत असतो आणि बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेत असतो। गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत आपण गणपती बाप्पांना दररोज एक वस्तू अर्पण करत असतो, ती म्हणजे दुर्वा। नित्यनेमाने आपण 10 दिवसांमध्ये बाप्पांना दुर्वा ही आवर्जून अर्पण करत असतो। जेव्हा आपण प्रत्येक दिवशी बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो तेव्हा अगोदरच्या पहिल्या दिवसाची दुर्वा ही आपण निर्माल्यामध्ये टाकत असतो आणि नवीन दुर्वा ही बाप्पांना अर्पण करत असतो। अशा 10 दिवसांमध्ये आपण सर्व दुर्वा या एका पिशवीमध्ये निर्माल्य म्हणून साठवून ठेवत असतो। जेव्हा गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते तेव्हा बाप्पांसोबत त्या दुर्वासुद्धा विसर्जन केल्या जातात। दुर्वा या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत। असे म्हटले जाते की बाप्पांनी दुर्वा या सेवन केल्या होत्या, म्हणजेच ग्रहण केल्या होत्या। आणि जेव्हा आपण अगदी मनोभावे बाप्पांना दुर्वा अर्पण करत असतो तेव्हा त्यामध्ये एक गणेश तत्व निर्माण झालेले असतं, एक दैवी शक्ती असते। आणि जेव्हा आपण या दुर्वा संबंधित काही उपाय करतो तेव्हा ते खूप प्रभावी ठरत असतात। आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे। गणपती बाप्पांना अर्पण केलेला दुर्वा फेकून देत असाल तर हे खूप मोठे महापाप तुम्ही करत आहेत। या दुर्वा फेकून न देता या दुर्वांचा अतिशय प्रभावी जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, संकट, विघ्न नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल। 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात चहूबाजूने पैसा येऊ लागेल, कुटुंबाची भरभरून प्रगती होईल। तर असा हा गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आपल्या हिंदू धर्मात दुर्वाला खूप महत्त्व आहे। दुर्वा हे एक विशेष प्रकारचं गवत आहे जे कोणत्याही बागेमध्ये किंवा कोणत्याही कुंडीमध्ये सहज पिकवता येते। दुर्वांना धूप अमृता, अनंता, महाऔषधी इत्यादी नावाने ओळखले जाते। आपल्या हिंदू धर्मात असे कोणतेही शुभ कार्य नाही ज्यात दुर्वांचा वापर हा नाही, कारण कोणत्याही शुभ कार्यामध्ये सर्वप्रथम बाप्पांची पूजा केली जाते, म्हणून तिथे दुर्वा या येतातच। दुर्वा या अतिशय शुभ पदार्थ असून ज्या अमृतासारख्या फळ देतात। दुर्वा या शब्दाची उत्पत्ती दुहू आणि अवम या 2 शब्दापासून झाली आहे। दुर्वांमध्ये 3 भाग असतात जे गणपती शक्ती शिव यांचे प्रतीक मानले जाते आणि दुर्वांशिवाय गणपतीची पूजा ही अपूर्ण मानली जाते। लग्नाच्या शिवविधींमध्ये सुद्धा दुर्वांचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला या 10 दिवसांमध्ये बाप्पांना आपण ज्या दुर्वा अर्पण करत असतो तर त्या दुर्वांचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे। जर तुम्हाला सतत पैशांची आर्थिक चणचण भासत असेल, तुमच्याकडे आलेला पैसा हा कोणत्यानी कोणत्या कारणाने निघून जात असेल, तुमच्याकडे पैसा हा टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांची अडचण येत असेल, घरामध्ये पैसा नसल्यामुळे सतत गरिबी आणि दरिद्री ही तुम्हाला जाणवत असेल, आर्थिक संकटातून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला हा दुर्वांचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, 21 दुर्वा घ्यायच्या आहेत।
ज्या दुर्वांना 3 दल किंवा 5 दल असतात तर अशा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ही 21 दुर्वांची जुडी तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना श्री श्री गणेशाय नमः दुर्वा कुरण समर्पयामी या मंत्राचा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, या दुर्वा तुम्ही अर्पण केलेल्या आहेत तर त्या बाप्पांजवळून तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा तुमच्या पर्समध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही या दुर्वा ज्या आहेत तर त्या ठेवू शकतात। हा उपाय केल्याने सर्व संकट, विघ्न, अडथळे दूर होतात आणि तुम्हाला सुख समृद्धी जी आहे तर ती प्राप्त होते आणि त्याचं शुभ फळ जे आहे तर ते मिळत असते। तसेच तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात आणि तुमच्याकडे लक्ष्मी ही कायम स्थिर राहते। म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो नक्की तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत करू शकता। त्याचबरोबर पुढचा उपाय हा आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। जर तुमची मुलं ही शाळेत जात असेल, शिक्षण घेत असेल, शिक्षणामध्ये त्यांना यश मिळत नसेल, मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल, मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं शिकलेली आहेत, नोकरी शोधत आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मुलांचा विवाह जुळत नाही, यासारख्या समस्या या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच आणि म्हणून तुम्हाला या अनंत चतुर्दशीपर्यंत मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी एक उपाय करायचा आहे। तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत। सर्व देवतांमध्ये गणपती बाप्पांना अतिशय हुशार देवता म्हणून ओळखले जाते। म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी ते भरपूर प्रयत्नसुद्धा करतात, कष्टही करतात, परंतु कधी-कधी मुलांनी कितीही प्रयत्न केले, आई-वडिलांनीही प्रयत्न केले परंतु मुलांना मनासारखं यश मिळत नाही आणि मुलांची प्रगती देखील होत नाही। मुलं जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहत नाही, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, मुलं खूप हट्टीपणा करतात। तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहेत। त्या दुर्वाला 3 दल किंवा 5 दल असतात तर अशा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत। यानंतर तुम्हाला त्या 21 दुर्वांची एक जुडी तयार करायच्या आहेत आणि त्या 21 दुर्वा मुलांच्या हातात द्यायच्या आहेत आणि मुलांच्या हातून या दुर्वा तुम्हाला गणपतीला अर्पण करायच्या आहेत। यानंतर मुलांकडून तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची प्रगती होऊ दे, मुलांवरती कोणतेही संकट किंवा विघ्न येऊ देऊ नका, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। आणि यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या दुर्वा तुम्ही बाप्पांना अर्पण केल्या होत्या तर त्या उचलून घ्यायच्या आहेत आणि मुलांच्या बॅगमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून त्या दुर्वा पॅक करून मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता किंवा पुस्तकामध्ये ठेवल्या तरी सुद्धा चालेल। हा उपाय केल्याने मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होईल। मुलांच्या जीवनातील सर्व संकट, विघ्न नष्ट होऊन जी मुलं नोकरी शोधत आहेत तर त्यांच्याजवळ सुद्धा तुम्ही या दुर्वा ठेवल्या तर नक्कीच मुलांना मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळेल। तसेच पुढचा उपाय हा तुम्हाला तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, कितीही प्रयत्न आणि कष्ट करूनही जर तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, मग तुमची इच्छा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा कर्जमुक्तीबद्दल तुमची इच्छा असेल, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, शत्रुदोष नष्ट होण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला थोड्याशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि दुर्वांची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे। दुर्वांची पेस्ट तयार केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे, अगदी 1 ते 2 थेंब, आणि त्याचा गंध जो आहे तर तो तुम्हाला बनवायचा आहे आणि त्या गंधाचा एक टिळक हा तुम्हाला गणपती बाप्पांच्या कपडावरती लावायचा आहे आणि एक टिळा हा आपल्याला स्वतःच्या कपडावरती लावायचा आहे।
असं केल्याने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते आणि तुमची सर्व कामं यशस्वी होतात, तसेच तुमच्या मनातील सर्व इच्छा या देखील पूर्ण होतात। तर हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल, आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल, यांच्यामध्ये सतत वाद होत असेल, तर तुम्हाला गणपती बाप्पांना 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहेत। आपल्या घरातील सर्व संकट अडचणी भांडणे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी या 21 दुर्वा उचलून घेऊन तुम्हाला तुमच्या घरामध्येच जी ईशान्य कोपरा आहेत, तर त्या ईशान्य दिशेला तुम्हाला दुर्वा ठेवून द्यायच्या आहेत। 11 दिवस त्या दुर्वा तशाच तुमच्या घरामध्ये राहू द्या। 12व्या दिवशी त्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत। हा उपाय केल्याने घरातील भांडणे वाद विवाद क्लेश यासारख्या समस्या दूर होतात। तर हे जे उपाय मी तुम्हाला सांगितले, तर हे अतिशय प्रभावी आणि सात्विक आहेत। हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।